हाय फ्रेंड, वर्षा भाटेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी सकाळी उठली, बोलली पहिले फ्रेश वगैरे झाली, बोलली पहिले बाटल्याच भरून घेते. मग कारण की बाटल्या भरून घेतल्या मग नंतर ते अजून राहून जातात. पटापट धुवून बाटल्या भरून घेतल्या, फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिल्या. त्याच्यानंतर बोलली आज काय बनवू तोच डोक्यात विचार चालू होता. बोलली आज मेथी बनवते. मेथी रात्रीच साफ करून ठेवली होती, बोलली आज मेथीच बनवते. मग त्याच्यानंतर मी मेथी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली, बोलली थोडा टाईम गरम होईल. मग त्याच्यानंतर पटकन पीठ वगैरे मळून घेतलं. म्हणजे पीठ मळून घेतलं म्हणजे थोडंसं मुरत राहील ना पीठ. मग पीठ मळून घेतलं कारण की बोलली पीठ मुरत राहील बोलली. आणि कारण की कसं आज आमच्या दोघांचंच खर्च होतं. अंशू गेला होता त्याच्या काकीकडे, म्हणून तो कालच गेला होता. मग तो तिकडेच राहणार होता आज. म्हणून मग पीठ वगैरे मुरत राहू दिलं, झाकून ठेवलं. बोलली चला मग मेथीची भाजी पहिले टाकून देते. मेथी मस्त धुवून घेतली. आणि मेथी आम्हाला एवढी आवडते ना, खूप आवडते. म्हणजे असं कांदा वगैरे टाकून नाही आवडत, पण मेथी अशी म्हणजे रोज दिली ना मला तरी मी खाईन. अशी रशाची वगैरे नाही आवडत, फक्त कांदा लसूण टाकलेलीच मला मेथी खूप आवडते. मग तेल तापायला ठेवून दिलं, मस्त कडक होऊ दिलं तेल. त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली. लसूण भरपूर टाकला, मला मेथीमध्ये लसूण भरपूर आवडतो. मेथीमध्ये मस्त जेवढा लसूण असला तेवढी मेथी चव लागते मला असं वाटतं. मग लसूण आणि ते टाकून घेतलं, थोडं मीठ वगैरे. बघा फटके किती मस्त मेथी दिली. कोणी अशी 2 मिनटं पण वाफेवर बनवून दिली ना तरी मला मेथी आवडते. बघा अशी मेथी कोण कोण बनवतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मेथी बनवून घेतली, बोलली बाजूच्या गॅसवर ठेवून दिली. बोलली पटापट चपात्या बनवून घेते. चपात्या बनवून घेतल्या. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मग पीठ पण मस्त मुरलेलं होतं, पटापट चपात्या बनवून घेतल्या. आणि मी 4 पुडाची चपाती बनवते कारण की ती म्हणजे असं मस्त नरम लुसलुशीत होते. तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.